जय शिवराम मित्रांनो खूप दिवसानंतर आपण चाललो आहे सह्याद्रीमध्ये भटकंती करायला। तर आज आपण चाललो मित्रांनो कर्जत तालुक्यामध्ये असलेला तुंगी किल्ला, हा तुंगी किल्ला सर करायला। तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे कर्जतवरून कशेळीवरून डोंगरपाडा जे गाव आहे त्या गावाच्या पायथ्याशी आपण आलो। इथे आपली गाडी पार्क केली आहे। त्याला कारण असं की हा पुढचा सगळा कच्चा रस्ता आहे। आम्ही इथे वरपर्यंत गाडी नेण्याचा प्रयत्न केला पण खूपच रस्ता जो आहे खडीचा रस्ता आणि गाडी फसल्यासारखे झाली, म्हणून आम्ही गाडी तिथे लावली आहे। तर मित्रांनो आपण चालू आता कर्जत तालुक्यातला जो तुंगी किल्ला आहे तो तुंगी किल्ला एक्सप्लोर करायला। तर महाराष्ट्राच्या नावाने 3 ते 4 किल्ले आहेत, तर पैकी त्याच्यामध्ये हा तुंगी किल्ला जो आहे हा कर्जत तालुक्यामधला तुंगी किल्ला आहे। जसं आपण एक तुंग तिकोना म्हणतो तो पवन मावळातला लोणावळ्याजवळचा किल्ला, आणि मांगी तुंगी एक जो किल्ला आहे म्हणजे मांगी तुंगी ही किल्ल्यांची जोडगळ आहे, त्याच्यामधला एक दुसरा तुंगी किल्ला आहे। पण आज आपण चाललो आहे तो कर्जत तालुक्यामधला अपरिचित असा असलेला किल्ला तुंगी बघण्यासाठी। तर मित्रांनो आता आपण इथूनच वरती जातो आहे। तर बाकी आपले 2 सहकारी पुढे गेलेले आहेत, अमोल आणि कल्पेश बरोबर आहेत दोन्ही मित्र माझ्या ह्या ट्रेकला। तर आपण आता वरती जाऊया। मित्रांनो आपल्याला मग अशी म्हटलं की जिथे आपण गाडी पार्क केली तिथून वरती आलो, चालत तिथं हा मागचा रस्ता दिसतो आपल्याला। हा पूर्ण जे डोंगर आहे किंवा मातीचा पूर्ण जो भाग आहे असा उंच भाग असा पूर्ण खोदून त्याच्यावरती खेळ टाकून केलेला रस्ता आहे मित्रांनो। गाडीचं वरती येत नाही आहे पण ही संपूर्ण खडी चढाई आहे। आता आपण मागे बघितलं तर अमोल कल्पेश आपल्याला दिसतोय अशी पूर्ण खडी चढाई आहे। परत आपलं असं वरती जायचं आहे आणि माझ्या ह्या बाजूला आपण बघताय तर सुंदर असं हे तलाव आहे, म्हणजे डॅम आहे जो डोंगरपाड्याच्या तिथूनच आपल्याला पुढे जावं लागतं। म्हणजे सरळ आलो तो आपण इकडे ट्रेकच्या रस्त्याला येतो आणि तो राईट मारला तर आपण ह्या डॅमकडे जातो। आणि बघा हा असा संपूर्ण वरती येणारा रस्ता आहे, हा बघा इकडे। तर अगदी ट्रेक करताना म्हणजे ह्या रस्त्याने येतानाच अगदी सुरुवातीलाच खूप दमछाक होते। आता 2-5 मिनिटं विश्रांती करतो, पाणी पितो आणि आपण पुन्हा मार्गस्थ होऊया। ही संपूर्ण खडी चढाई मित्रांनो। हा रस्ता जो आहे हा बाजूचा पूर्ण खडक असा खोदून बघा हा रस्ता तयार केलेला आहे। खालून आपण इथून वरती आलो, हा बघा संपूर्ण रस्ता असा पूर्ण खडक खोदला आहे आणि हा रस्ता बनवला आहे। म्हणजे खालून डोंगरपाड्यापासून तुंगीला जातानाच अगदी म्हणजे तुंगी गावापर्यंत जाताना अगदी दमछाक होती आहे। मित्रांनो परीक्षित चढाई करून आम्ही वरती आलो आहे। मेन रस्ता जो मगाशी आपल्याला दाखवला मी वरती येण्याचा। तर इकडे बघता आपल्याला बैलगाडी दिसते समोर, म्हणजे स्थानिक जे आहेत तुंग गावाची त्या लोकांची ती बैलगाडी असणार। हा रस्ता आपण वरतून ह्या रस्त्याने आपण वरती आलो आहे आणि माझ्या बरोबर मागे बघताय तर हा आहे तुंगी किल्ला। तर आपण आता किल्ल्याकडे जातो आहे। आपल्याला पहिलं जे तुंगी गाव आहे तिथे जायचं आहे आणि तिथूनच आपल्याला वरती तुंगी किल्ल्यावर जायचं आहे। तर ऑलमोस्ट आपण आता तुंगी गावाच्या पायथ्याजवळ आलो आहे। समोर जे बघतोय ते आता हे तलाव खोदण्याचं काम चालू आहे। इकडे बघताय पोखरण समोर दिसते आहे आणि इकडे हा तलाव चालू आहे, तलावाचं काम चालू आहे की जेणेकरून या गावाला पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि म्हणूनच त्यासाठी इथे आपण तलाव खोदताना बघतोय। आणि इकडे अमोल कल्पेश आणि हा समोर जो आहे हा आपला तुंगी किल्ला। समोर जो बघतोय आपण हा तुंगा किल्ल्याचा टॉप आहे आणि थोडं मी आपल्या कॅमेऱ्यातून आपल्याला झूम करून दाखवतो की बरोबर तिथं आपला भगवा ध्वज फडकतोय, त्याच्यावरती चंद्र आपल्याला दिसतोय। हा बघा समोर आपल्याला दिसत असेल तर चंद्र आहे आणि त्याच्या बरोबर खाली आपला भगवा ध्वज दिसतोय। फायनली आपण आता तुंगी ह्या गावात पोहोचलो आहे आणि ही बाकी माझ्या
मागे आपण बघता ही गावातील सगळी घरं आहेत आणि गावाच्या वरच्या बाजूनीच हा किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. तर आपण आता जिथे रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्याच्या बाजूला तुंगी मातेचं मंदिर आहे, आपल्याला पहिले तिथे जायचं आहे आणि तिथूनच आपला तुंगी किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आपण पहिले आता तिकडे जाऊया. मित्रांनो, आता आपण पोचलो तुंगी गावामध्ये. मी मगाशीच आपल्याला म्हटलं आणि घरे दाखवली. तर माझ्या पाठी बघता आपण हे तुंगी गावातली काही घरं आहेत आणि एक्झॅक्ट इथे बघा बाजूला ही रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे 4थीपर्यंतची इथे. आणि इथे जे आहे हे तुंगामाता मंदिर आहे. हे तुंगामाता मंदिर आणि ही जी रायगड जिल्हा परिषद शाळा त्याच्यामधूनच रस्ता आपल्याला गडाकडे घेऊन जातो. तर आता आपण पहिले मंदिरात जाऊया, तुंगामातेचं दर्शन घेऊ आणि मग गडाचा ट्रेक चालू करू आपण. मित्रांनो, आपण बघतोय समोर ही आहे तुंगमाता. त्याच्या बाजूला आपल्याला हे 2 शिल्प दिसत आहेत. तर इथे बाजूला शोपिंडे आहेत आणि इथे सर्पशिळा आपल्याला दिसतात. ते नागशिळाही म्हणू शकतो आपण याला किंवा सर्पशिळा. हे मंदिर अलीकडच्या काळात जरी आपल्याला बांधलेलं दिसत असेल, म्हणजे आपण हे बघतोय खांब कावलारू सगळं, परंतु मूळ हा जो गाभाराम किंवा मंदिराचा हा भाग जो बघतोय आपण, हा पूर्ण आपण असं बघितलं ह्याला रंगरंगोटी जरी आता केलेली असेल तरी पूर्ण हा दगडामध्ये कोरून तो केलेला दिसतो आपल्याला. किंवा हे जे बांधकाम आहे हे पूर्वीचंच असू शकतं असं एकंदरीत अंदाज येतो बघितल्यानंतर. इतर त्या मंदिराच्या मागेच अंगणवाडीचं काम चालू आहे आणि इथले स्थानिक बघा अशा प्रकारे हे सिमेंटच्या गोणी घेऊन मागे त्या बांधकामासाठी घेऊन जात आहेत. मामा, किती घर आहेत गावामध्ये? 70 घरं. आता लोकवस्ती किती आहे गावामध्ये अंदाजे? 300-400 घरं आहेत. हे लाईट आत्ता आली आहे ना, काहीतरी 2 वर्ष झाली. ओके ओके. रस्त्याचं काय होईल का काम? कारण आम्ही गाडी खालीच ठेवली, वरती गाडी आणायला काही चान्सच नाही आहे, रस्ता बरोबर नाही. मग तुम्ही हे जे लोखंड शिगा बिगा कशा काढल्यात वरती? ट्रॅक्टर म्हणजे ट्रॉली पण लागा येत नाही ना, ट्रॅक्टरच मागे बांधायला लागतं. बरोबर होय, बरोबर आहे. कठीण परिस्थिती काय? गावात काय दुकान वगैरे काय का? काहीच नाही ना. मग तुम्हाला काय आणायचं असेल तर कर्जत. बापरे. आणि मग कोण आजारी वगैरे झाल्यावर काय करणार? डोली करून घेऊन जाता? अरे बाप. आणि डिलिव्हरी वगैरे करा असेल तर मग आधी बाबा. आणि मग पावसाळ्यात तर खूप प्रॉब्लेम होत असेल ना? बरोबर. इकडे शेती आपली भात शेती करतात. बाकी काय दुसरं? पालेभाजी वगैरे काय नाही. रंग लावलाय ते कसलं काय आहे? देऊळ म्हणून सटीचा देऊळ. ओके ओके. काय तिथे काय? ते काय नाही, पूर्वी कसं होता मागचं लोक जळलं का दवाखाना काय तिथं अंगारा लावायचा, ते बरं आहे. हा, दवाखान्याचं काय म्हटलं तुम्ही? दवाखाना काय नव्हता इकडे. हा, मग पहिले दवाखाना होता. हा, 62ला काही सेटला ते दवाखाना शेतकरी डॉक्टर. हा, माहिती तेवढ्या दवाखाना सरकारी. ओके. मग तेव्हा लागलं तर तुम्ही काय करायचं? मग इकडं माती असं उघडायची, लावायची नाही, झाड पाताचं औषध लावायचं, झाला मोकळा. बरोबर आहे. मग चोचं टाकायचं, वाद जर झाला वाद मग चोचं टाकायचं म्हणजे ते शीत गरम करतो आपण आणि ती टेकत होती. बापरे. भाजायचा माणसाला असं. काय दवाखाना आता झाल्या सोयी सगळ्या, त्यामुळे आता रोग आहे तेवढे निघाले. ते आहेच म्हणा. पूर्वी रोग नव्हता, काही नव्हता. पहिल्या लोकांचं खाणं चांगलं होतं. कसदार धान्य ना, कसदार बिगर खताचं.
असं होतं. बरोबर. असे कंदमुळी खायची असं आहे ना. मी तर मामा जे म्हणतो ना सटवाई देवी, तर ते हेच आहे. पण जर आपण व्यवस्थित बघितलं ना तर ह्या सगळ्या समाधीशिळा आपल्याला दिसत आहेत. पण कसं असतं की गावखेड्याकडे अशा आख्यायिका असतात किंवा त्या लोकांच्या काही मान्यता असतात. तर ह्या सगळ्या आपल्या समाधीशिळा दिसत आहेत. इथे आपण समोर बघितलं त्या सगळ्या समाधीशिळा आहेत. या समाधीशिळा अगदी मंदिराच्या थोड्या अंतरावरतीच आहे डाव्या बाजूला. पण कसं असतं, ह्या ज्या आपण समाधीशिळा बघितल्या आत्ता त्या काकांचं किंवा जे काही मामा होते ज्यांनी आपल्याला ही माहिती सांगितली, तर त्यांच्या मते हे देवीचं एक ठिकाण आहे. गावातल्या त्या आख्यायिका असतात किंवा त्या लोकांच्या मान्यता असतात. शेवटी प्रत्येकाची भावना असते. पण जर तिथे वस्तुतः त्या ठिकाण बघितलं आपण तर ते आपल्याला समाधी आहेत असं वाटतं. असो, पण त्या लोकांची मान्यता असणं आणि त्या राखणं, ते व्यवस्थित ठेवणं हे काम ते करत आहेत. तर आता आपण गडाकडे जाऊया. चला चला. मामाने खरंच खूप चांगलं सांगितलं आहे. त्यावेळेला हे लोक नाचणीच्या ज्वारीच्या भाकरी वगैरे खायचे. इथं पिकवलेलं धान्य ते अजूनही खातात. आणि मामांचं वय वर्ष आता 75 वर्ष आहे मामा मित्रांनो. आणि ते असं जसंच बोलले आता तुम्हाला लागतात चपात्या. पण ही रियालिटी आहे की जुन्या लोकांचं त्यांचं वय वर्ष 75 आहे पण अजूनही तुम्ही तंदुरुस्त आहेत ते बघताय. आणि त्याला कारण पण हेच आहे की खेडोपाड्यात राहणारा हा माणूस कष्टकरी माणूस आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर ह्या वयातसुद्धा मामांचा उत्साह आपण बघताय. तर चला आपण आता ट्रेकला सुरुवात करू. जवळून आपण आलोत ना की बरोबर आपल्याला हे झाड एक दिसतं समोर. त्या झाडाच्या बाजूनेच आपल्याला तो ट्रेक चालू करायचा आहे. हे बघा, हे झाड लक्षात ठेवा. आणि ह्या झाडाच्या बाजूनेच आपल्याला इथून आपल्याला वरती जायचं असं रस्ता आहे. तर मामांनी सांगितलं आहे की मळलेला रस्ता तुम्हाला दिसेल. बघा अमोल पुढे गेला आहे. एक दोन ठिकाणी थोडासा फसवा रस्ता आहे. आम्ही थोडासा रस्ता चुकून पुढे गेलो होतो. पण खाली जे आपण म्हटलं मंदिराजवळ जी काही माणसं काम करतात अंगणवाडीचे, तिकडून एकाने आवाज दिला आणि आम्हाला सांगितलं परत मागे या म्हणून. सो आता परत आम्ही मागच्या साईडला जातो आहे आणि तिकडून दुसऱ्या रस्त्याने वरती ट्रेकला जाण्याचा प्रयत्न करतो. आता बघा मला साईड चढतोय वरती. आधीमध्ये झाडं आहेत, भले छोटी छोटी झाडं आहेत, त्यामुळे ऊन कमी लागतं आहे. ॲक्च्युली आम्ही विचार केला होता की 10 वाजेपर्यंत आम्ही खाली उतरू ट्रेक करून, पण ते शक्य नाही होणार आता. कारण एक तर रस्ता चुकलो आहे आणि मध्ये मध्ये बघा ते थोडंसं कारण जी आपण काठी जाळी आहे त्यासमोर दिसतात, त्यामुळे तर थोड्या चुकत आपल्याला पुढे जावं लागतं आहे. ओके, आता राईट वेला लागून दिसतं आहे. समोर मळलेला रस्ता लागला होता. ओके, तर इकडे बघा खाली हे जे मंदिर आहे ना, इथून आपण वरती आलो आहे. आणि असं आता डोंगराच्या बाजूबाजूनी आपण वरती जाण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली गवत सुकलेलं आहे, थोडंसं रस्त्यावरतीच पडलं आहे. थोडी गडबड होते पण ओके, फायनली आपण मेन ट्रॅकला लागलो आहे. आपल्याला इथून वरती यायचं होतं, थोडंसं आपण शॉर्टकट घ्यायच्या नादामध्ये रस्ता चुकलो होतो. पण आता राईट ट्रॅकला आहोत. तर आता इकडे वरती आपल्याला जायचं आहे.
मागची खडी चढाई आहे रॉकेश्वर. वरती येतो वरती जोरात हवा आहे तर माझा आवाज आपल्यापर्यंत किती येईल शक्यतो फार कमी आहे. नमालाही होत आहे. बोल किती तास लेट हो घरी जायला? 2 तास लेट झाल्यावरती मग कल्पेश भाऊचं काय होणार आहे आता? हाजिरी काय ऑलमोस्ट मित्रांनो आपण गाड्यावरती पोचलो आहे आणि गाड्यावर पोचल्यानंतर आपल्याला समोर जे दिसत आहे तो गडाचा टॉप आहे जिकडे अमोल आणि कल्पेश गेला आहे. पण त्याच्या अलीकडेच इथे तुंगीगड पाण्याचा टाका असं आहे. तर एक्झॅक्ट इथे ते पाण्याचा टाका ते आपण बघूया. पण आपण बघितलं तर मराठे सह्याद्रीचे हा जो ग्रुप आहे त्याने हा दिशादर्शक फलक लावलेला आहे की जेणेकरून गडावर येणारे जे पर्यटक आहेत किंवा जे ट्रेकर्स आहेत त्यांना कळायला हवं की पाणी टाका कुठे. तर आपण आता एक्झॅक्ट ते पाणी टाका बघूया कुठे. फक्त थोडं सांभाळून मित्रांनो जाणं गरजेचं आहे कारण इथे ना आता गवत पुढं सुकलेलं आहे त्याच्यामुळे पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे टाका आहे तर आपण बघितलं तर एकदम गडाच्या कोपऱ्यावरती म्हणजे ज्या साईडला खाली पूर्ण दरी आहे इकडे बघा दरीच्या इथेच हे टाका आहे. ते टाकं पूर्ण सुकलेलं आहे त्यात आता पाणी नाही आहे. आणि ह्या साईडला बाजूला बघा ही संपूर्ण व्हॅली आपल्याला सगळी दिसते आणि हा आजूबाजूचा परिसर. आणि या इथे आपल्याला बरोबर समोर जायचं गडाच्या टॉपवर म्हणजे तुंगी गावापासून. नंतर आपण आज पहिल्यांदाच आपल्याला समोर पाण्या टाकं दिसलेलं आहे. तसं जर बघितलं तर ह्या गडावरती बाकी अवशेष फार कमी आहेत म्हणजे नाहीच्या बरोबरच आहेत. ते जे अवशेष गडाचं गडपण दाखवतं. पण मित्रांनो एक गोष्ट प्रामुख्याने पण लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला आपण हे सह्याद्रीचे असे ट्रेक करतो तेव्हा असे बरेच ठिकाण आपल्याला मिळतात की तिथे गडाचे काही अवशेष मिळत नाहीत. जसं गडाचे कुठले वास्तुवास्तूचे अवशेष किंवा गडावरती असं एखादी तटबंदी वगैरे. पण त्या काळामध्ये छत्रपतीच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर काळामध्ये एक गडाचं गडपण आपल्याला आसपास दिसत नसेल तर एक वेगळं वैशिष्ट्य या गडांचं होतं. मित्रांनो टॉपकडे जाताना आपल्याला थोडं सांभाळून जाणं गरजेचं आहे. त्याला कारण आपल्याला समोर दाखवतो की ह्या साईडलाही दरी आहे ह्या साईडलाही दरी आहे. त्याचा छोटासा भाग आहे पायी जाण्यासारखा हा निमटा भाग आहे आणि इथूनच आपल्याला पुढे जावं लागतं. तर आता आपण कशी चालत गडाच्या मुख्य भागाकडे टेहळी बुरुज जो आहे तिकडे आता आपण आलो आहे. तिथे सुद्धा आपण बघतो बोर्ड आहे तुंगीगड टेहळी बुरुज आणि आपण एक्झॅक्ट आता इथे पोहोचलो. आपला गडावरचा परमपवित्र आपला भगवा ध्वज. आता जो आपण टेहळी बुरुज म्हटलं त्या टेहळी बुरुजच्या वरती आपण जातोय. ॲक्च्युअल हवा खूप आहे आणि पूर्ण रॉक आहे दगड आहे त्याच्यावरतीच इथे बघतो आपण आपलं भगवा ध्वज. आणि इथे आपण बघू आपले माझाच्या बॉटलमध्ये आणले स्पेशल ताक. ओन्ली घरून ताक आणलंय कारण आपले कल्पेशला ताक लागतं ना आमच्या हल्ली भाऊ आहे त्यांना कल्पेशला आपलं ताक जास्त लागतं म्हणून तो ताक जास्त जिमला जाऊन ताक जास्त लागतं का? छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. इथून एक्झॅक्ट आपण टॉपवरती बसलोय. तर इकडे एक्झॅक्ट मागे बघा इकडे कोथळीगड आहे ना मागे. हा इथे पेठचा किल्ला कोथळीगड समोर. ओके आणि यानंतर आपल्या उजव्या हाताला या साईडला आपण बघितलं एक्झॅक्ट मी बसलोय माझ्या इकडे मागे. इकडे आपल्याला पदरगड दिसतोय हा समोर दिसतोय ना हा समोर इकडे आता गोपुरमध्ये दिसतोय ना आपला हा पदरगड आहे. ही सगळी भीमाशंकरची रेंज दिसते आपल्याला लाईन दिसते आणि सिद्धगड आपल्या ह्या बाजूला आहे. आणि आपण जे आलो आहे तर इथे समोर जे बघताय आपण हा डोंगरपाडा इकडे आपली गाडी पार्क केल्याच्या पुढे आपण आणि ह्या जंगलातून तो पूर्ण रस्ता आहे. ह्या रस्त्याने आपण बरोबर असं वरती आलो आणि इथे खाली बघताय हे आपलं तुंगी गाव आणि इथून आपण वरती आलो आहे. तुंगी किल्ल्याच्या मित्रांनो टॉपवर आपण आता आलेलो आहोत आणि टॉपवर आल्यानंतर आपण बघतोय
की जो टॉपवर आपण मगाशी बसलो होतो तिथे बघितलं, त्या रॉकवरती, त्या खडकावरती अशा आपल्याला ह्या खोबण्या केलेल्या दिसत आहेत. ह्या खोबण्या जर आपण बघितल्या ना, अशा लाईनमध्ये ह्या खोबण्या केलेल्या आहेत. हे बघा इकडे हे अशा लाईनमध्ये खोबण्या केलेल्या आहेत. इथे पोट पुरलेला आहे, इथे खोबणे. मला असं वाटतं हा पुढचा भाग जो आहे हा कदाचित काळाच्या ओघामध्ये तो पडून गेला असेल. मित्रांनो, मला असं वाटतं ज्या खोबण्या आपण ज्या बघितल्या, खोबण्या केलेल्या आहेत, त्यावेळेला या इथे टेहळणीसाठी जे कोण आपले मावळे असतील तर त्या मावळ्यांना ऊन वाऱ्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी त्यावेळेला निश्चित लाकडी खांब टाकले गेलेले असतील आणि त्या खांबांवरती कानाती वगैरे मारून एक छोटंसं असं छप्पर केलं गेलं असेल की आपले मावळे जे इथे टेहळणीसाठी असतील त्या मावळ्यांना कुठेही त्रास व्हायला नको, त्यांना संरक्षण मिळायला पाहिजे म्हणूनच हे केलेलं असेल. तर हा बघा, हा अशा प्रकारचा हा रॉक आहे. खालून बघितला तर आपल्याला असा एक लाडू दिसतो, म्हणजे गोल दगड दिसतो आपल्याला खालून बघितला आपण, आणि तोच हा पिक पॉईंट आहे. सांगितलं की इथे आपल्याला सिद्धगड दिसतोय आणि इकडे जे आहे हे आहे खंडसगाव, आणि या खंडसगावामधूनच आपण हा ट्रेक पूर्ण करत इथे पदरगडाकडे येतो आणि इकडे पुढे आपण भीमाशंकरला जातो. तर मित्रांनो, भीमाशंकरला जाताना जो गणपती घाट आहे किंवा आपण गणेश घाट म्हणतो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच खास करून या तुंगी किल्ल्याची निर्मिती केली गेली किंवा तुंगी किल्ल्याचा वापर केला गेला असं म्हटलं जातं. कारण आपण बघितलं तर आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे या संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी अगदी खूप मोकेची जागा आपल्याला. ॲक्च्युली थोडासा हवेमुळे हात हालत होता आणि ह्या हातामध्ये आता घेतलं कारण थोडीशी हवा या साईडनी आहे म्हणून आपण असं शूट करतो आहे. इनफॅक्ट बरंचसं मी सर्चही केलं ह्या संदर्भात, काही माहिती गुगलवरून घेण्याचा प्रयत्न केला, काही पुस्तकांचाही मी रेफरन्स म्हणजे पुस्तके वाचण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ह्या तुंगी किल्ल्याची माहिती आपल्याला कुठे मिळेल. पण तसा खास असा इतिहास मिळत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या गणपती घाट जो आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा गणेश घाट ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोथळीगड जो आहे हा दृष्टिक्षेपामध्ये आहे. ह्या तुंगी आणि पदरगडच्या बरोबर समोर हा कोथळीगड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असलेलं एक ठिकाण म्हणजे हा तुंगी किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती तसं फारशा वास्तू नाही आहेत. एक पाण्याचा टाका आपण बघितलं आणि वरती आपण जो बघितला तो टेहळणीचा बुरुज. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या गडावरती जास्त काही अवशेष दिसून येत नाही आहेत. पण गडावरती असं नाही की एखादं वास्तू असली पाहिजे की जेणेकरून त्या गडावरती एखादं त्यावेळेचा राहता वाडा असेल, त्याचे अवशेष काय असतील, काही इमारती असतील, तोफा असतील, म्हणजेच त्या गडाचं गडपण आहे असं म्हटलं जातं. पण इनफॅक्ट जर आपण असा विचार केला तर ह्या गडावरती वास्तू जरी नसल्या तर त्या गडाचं ऐतिहासिक महत्त्व हे महत्त्वाचं आहे. आता बरेचसे ट्रेकर्स लोक किंवा बरेचसे असे भटकंते म्हणजे भटके जे असतात आमच्या सह्याद्रीतले ते येतात, त्यांना असं वाटतं गडावरती काहीच नाही आहे. पण गडाचं गडपण ह्या त्या वास्तूमध्ये जसं असतं तसं त्या गडाच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थितीवरती त्या गडाचं महत्त्व ठरलं जातं. जसं मी नेहमी म्हणतो की एखादा गड जो आहे तो बघण्यासाठी त्या गडाचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं असतं. तसंच ह्या तुंगी किल्ल्याचं जे गडाचं महत्त्व आहे याचं भौगोलिक ठिकाण हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून या आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा किल्ला म्हणजे तुंगी किल्ला. मित्रांनो, जेव्हा मी आत्ता उतरत होतो तेव्हा काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. तर इथेही बघतोय आपण एक अशाच प्रकारचं एक चौकोन खोदलेलं दिसतोय आपल्याला, तिकडे तसं दिसतंय. तर अमोल, तुला काय वाटतं पर्सनली? एकंदरीत हे प्रवेशद्वार असेल याची. ओके. खांबाचं हे जे आहे म्हणजे मित्रांनो बघा, मगाशीच मी म्हटलं की काही गडाच्या वस्तू अशा या लपलेल्याही असतात किंवा काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या नजरेला थोडीशी भुरळ पडते म्हणा किंवा आपल्या बघण्यात येत नाही. तर असा गड निरखून बघितला तर काही गोष्टी लक्षात येतात आपल्याला. आणि इथे जर आपण बघितलं ना तर हे लक्षात येतं. बघा इथे हा पुन्हा असा हे केलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो त्याप्रमाणे निश्चितच असं असू शकतं की ना इथे आपण बघितलं ती गडाची सोंड ह्या साईडला उतरते आणि इथून वरती आल्यानंतरच ह्या ठिकाणी आपल्याला असे हे ठेपशे दिसत आहेत किंवा ठेपशे म्हणण्यापेक्षा असे हे चौकोनी खळगे दिसत आहेत की जे दगडामध्ये खोदून तयार केलेले आहेत. म्हणजे जर विचार केला तर कदाचित ही वस्तुस्थिती असू शकते. पण नाकारता येते. शेवटी आपले जे तर्क आहेत की ह्या ठिकाणी गडाचा प्रवेशद्वार म्हणा किंवा त्यावेळेला गडाचा असा कुठला द्वार ह्या ठिकाणी असू शकतो. काय गाणं बोला तू? काय ठरवलं का? काहीच नाहीये. याद आली बैलगाड्या बघतोय फक्त. नाही, बैलगाड्यांचं नाव आहे मित्रांनो. बैलगाड्या आज शर्यती सुद्धा आहेत बार्डीला, त्याच्यामुळे थोडा जीव खालीवर होतो.
तुझी कुठली बैल आहे रे? सोन्या आणि पिस्तूल. पिस्तूल आणि सोन्या. सकाळी भेटले होते आपण जिथे मंदिर बघितलं ना तिथे. तर हे असतं गावातलं जीवन. आपण नेहमी म्हणतो की गावातली आपली माणसं कशी असतात. तर आपण बघितलं आहे मामाने आता आग्रह आम्हाला करतात की चला घरी चहा घ्यायला जेवायला चला म्हणे. कारण जी आपुलकी असते ना ती आपल्या शहरात कधीच कुठे मिळत नाही. ती गावात आपुलकी मिळते. एकतर हातावरती असणारं पोट आणि ही सगळी माणसं अशा प्रकारचं काबड कष्ट करून आपलं जीवन जगत असतात. पण आपुलकी प्रेम जी काय भावना असते ती आपल्या इथं मिळते. मामा खरंच आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. ही जी माणुसकी ना मित्रांनो ती मिळते कुठे तर डोंगर पायथ्याशी जी गावं असतात किंवा जे खेडेगाव आहेत जिकडे तिकडेच आपल्याला ही माणुसकी मिळते आणि ते प्रेम मिळतं. आज विचार करा खालून सगळं सामान आणायचं असेल तर आपण मागे सकाळच्या म्हणजे आपल्या एक शूटमध्ये बघितलं त्या काकाने आपल्याला सांगितलं की सगळं सामान त्यांना कशळे किंवा कडावरून तिकडून आणावं लागतं किंवा कर्जत यावं लागतं. आणि अशा ठिकाणी त्यांना ते सामान वरती कॅरी करून आणायचं जिथे आम्हाला चालत येताना दमछाक झाली होती. खाली आपण गाडी ठेवली जवळजवळ 1.5-2 किलोमीटर खाली आणि खडी चढाई पूर्ण रस्ता व्यवस्थित नाही. तिकडे सगळं सामान आणायचं आणि ते आग्रह करतात चहा पाणी नाश्त्यासाठी जेवणासाठी. तर मित्रांनो खरं हे प्रेम आहे. निश्चितच आपण अशा ठिकाणी जाल तर याचा विचार करा आणि आपल्याला जे काय करता येईल ते अशा ठिकाणी या पाड्यांसाठी करत चला. मग खरंच मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. नाव काय तुमचं? कावराम पारदी. कावराम पारदी. मित्रांनो बोलता बोलता मामाने एक गोष्ट सांगितली. काय म्हटलं तुम्ही कुठे होता? KMC कॉलेज खोपोलीला. किती साली 12वी झाला तुम्ही? 95-96. 1995-96ला 12वी झालेली आहेत. पण शेवटी इथून खाली प्रवास करायचा आहे आणि मग पुढचं शिक्षण घ्यायचं. सकाळी पण एक आपल्याला तरुण भेटला खाली. त्याला कामासाठी इथून कर्जतला जावं लागतं. तो पायपीट करत खाली चालत जाणार 2-3 किलोमीटर. तिथून पुढे मग कशेळला आणि मग कर्जतला जाणार. मामा खरंच अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा. आणि मामा एक बोलता बोलता एक गोष्ट अगदी म्हणजे आवर्जून आम्हाला बोलले. म्हणजे डोंगर पाड्यावरून मामा बोलताना एक वाक्य खूप छान बोलले की धीरूभाई अंबानी सारखा व्यक्ती एवढे पैसे म्हणतो अफाट कमवले आम्हाला कमवले पण ते इथंच ठेवून गेले. तर माणुसकी मित्रांनो निश्चित गरजेची आहे. मामा खरंच तुमच्यासारख्या माणसांना खूप शिकण्यासारखं आहे, खूप घेण्यासारखं आहे. मामा त्या काकू ऐकलंच नाहीत आणि त्यांनी चहा ठेवलाच आम्हाला बोलता बोलता. तो चहा घेतोय आता, प्रेमाचा स्पेशल प्रेमाचा चहा. तुम्ही किती बाहेर चहा घ्या पण ह्या चहाची चव आणि प्रेमाचा चहा आपल्याला कुठेच मिळणार नाही. पाठीमागे बघताय हा तो टॉप आहे जिकडे आपण गेलो होतो. तुंगी गडाचा आपण टेहणी बुरुज म्हणतो तिकडे. आणि तिथून आपण एक विहीर बघितली होती, गावातली विहीर. ही पाठीमागे माझ्या विहीर आहे. पण मित्रांनो आत्ता ती विहीर बघितली ना तर त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे. या गावामध्ये खरंच पाण्याची सुद्धा वणवण आहे. आता शासनाच्या बऱ्याच योजना चालू आहेत. जसं जलजीवन मिशनचंही सांगितलं मामांनी काम चालू होतं गावामध्ये. पण फक्त सांगायला हर घर नळ, बाकी काही नाही आहे त्या योजनेमध्ये. कदाचित सत्य आहे पण ते कटू आहे. ज्यांना गरज आहे त्यांना त्या शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही मित्रांनो. तर बघा इकडे गावातली जुनी विहीर आहे. तिला फक्त थोडंसं कन्स्ट्रक्शन केलेलं दिसतंय आपल्याला, बाजूनी बांधलंय त्याला. आणि त्याच्यामध्ये आज पाणी नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने एवढं मोठं गाव आहे, गावात काही पक्की घरही आपल्याला दिसत आहेत. पण परिस्थिती अशी आहे की गावामध्ये अजिबात पाणी नाही आहे. आणि ही सगळ्यात गावातली जुनी विहीर आहे मित्रांनो. ह्याच गावात दुसरी जी विहीर आहे ती विहीर बघण्यासाठी आपण आता आलो आहे. बघा ह्या विहिरीला आता पाणी आहे. हे लांबणं टाकून मावशी पाणी काढतायत. बघा असं लांबणं टाकलं जातं. मेहनत बघा मित्रांनो किती आहे. पहिलं आपल्या गाव खेड्याकडे असंच केलं, पाणी काढलं म्हणजे आणलं जायचं. आणि आताही तसंच इकडे परिस्थिती आहे. होय ना मामा. हे पाणी कधी होळीपर्यंत पुरतं वगैरे म्हणतात मी? होळीपर्यंत द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर मग तिकडे तलाव येतो. ओके पुढे चालला होते. पाणी प्यायच्यासाठी लोक वापरतात. ओके अंगणवाडी मध्ये. मित्रांनो आपण अशी गडकिल्ले एक्सप्लोर करतो किंवा असं कुठे बाहेर फिरायला जातो ना तर हे अशी ठिकाणंही आपण बघणं गरजेचं आहे. आणि आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश तोच आहे की आपण जी भ्रमंती करतो त्या भ्रमंतीमधले काही असे अपरिचित जे भाग असतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आणायचे. मित्रांनो तसंच हे तुंगी गाव जे आहे, आपण तुंगीचा किल्ला आता बघितला तर तुंगी गावात आपण फिरतो आहे. हे बघा वयोवृद्ध गावातले बाबा आहेत. 90 वय आहे, 90च्या आसपास वय आहे.
आणि आता आपण जे तलाव जे म्हटलं ना सुरुवातीला मी म्हटलं आपण दाखवलं तलाव ते त्या तलाव तिकडे चाललो आहे आणि तिथून मग आपण परतीच्या प्रवासात जाणार आहोत. मित्रांनो, ग्रामीण जो भाग असतो त्या ग्रामीण भागातली ही जीवनशैली जी आहे, आता माझं मूळ गाव जे आहे गौरकामतच आहे, त्यामुळे अगदी खेडेगावशी जोडलेले आम्ही सगळे आहोत. पण अशी जरी परिस्थिती असेल ना तरी मित्रांनो, काय वणवण असते, चणचण असते की ह्या भागात आपण असं फिरलो की आपल्याला कळतं माणुसकी काय असते, त्याच्यानंतर इथल्या अडचणी काय असतात आणि ह्या लोकांना त्या सगळ्या अडचणींवरती मात करून जगण्याची एक आणि आनंदमय जीवन जगण्याची कला अवगत झालेली असते. भले आज आर्थिकदृष्ट्या तेवढे ते सक्षम नसतील, पण चेहऱ्यावरचा त्यांचा तो आनंद, त्यांचं ते म्हणजे आपण तिकडे आलो आहे तर आपलं करण्यासाठी म्हणजे पाहुणचार करण्यासाठी त्यांची असली धडपड, बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या ना की आपल्याला ते जाणवतं. पाण्याची एवढी चणचण आहे. जलजीवन मिशनचं काम, आपली ग्रामपंचायत कुठली आहे? आंबेरपाडा ग्रामपंचायत. तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे सरकारी अधिकारी आहेत, जे आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांना विनंती आहे की ह्या लोकांच्या ह्या ज्या योजना, अपुऱ्या योजना, तिकडे आपण निश्चित लक्ष द्या. आंबेरपाडा ग्रामपंचायतमध्ये येणार आहे तुंगी गाव आहे. मित्रांनो, आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. आपण जिकडे गाडी पार्क केली आहे बघा, समोर गाडी दिसते आहे, तिथं पुढे झाडाच्या पहिले सावलीत आलो मी आणि व्हिडिओ स्टार्ट केला आहे. मित्रांनो, आता गडाचा पूर्ण ट्रेक करून आपण खाली आलो आहे. तर मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं की हा गड ट्रेक करण्यामागचं आमचं कारण काय होतं, तर हा कर्जत तालुक्यातला एक अपरिचित असा तुंगी किल्ला आहे. तर हा आपल्या चॅनलवरती यावा असं बऱ्याच जणांची इच्छा होती, त्या माध्यमातून आम्ही आज इथे ट्रेकला आलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जर आपल्याला तुंगीला यायचं असेल, तुंगी किल्ल्यावरती, तर 2 मार्ग आहेत. एक तर आपल्या कर्जतवरून आपल्याला कशेळेला यावं लागतं, म्हणजे मुंबईवरून कोणी येणार असतील किंवा पुण्यावरून कोणी येणार असतील तर त्याने कर्जतला यावं. कर्जत स्टेशनवरून आपल्याला तिथून रिक्षा वगैरे मिळतात किंवा बस पण आहे, तिथून आपण कशेळेला यायचं. कशेळवरून आपण डोंगरपाड्याला यायचं आणि डोंगरपाड्यावरून इथे जिथे आपण गाडी पार्क केली आहे डोंगरपाडा गावाच्या पुढे, इथे आपल्या गाडी लावायची आणि इथून आपल्याला चालत वरती जावं लागतं. आणि दुसरा जो रस्ता जो आहे तो आपण खांडसला जायचं आणि खांडसवरून पण तिकडून रस्त्यावरती ह्या तुंगी गावामध्ये येण्यासाठी आहे. असे 2 रस्ते आहेत. जे खांडसला जाण्यासाठी पण सेम आहे, कर्जतवरून आपल्याला कशेळेला यायचं आहे, कशेळेवरून आपल्याला खांडसला जायचं आहे. म्हणजे आपण कशेळच्या अलीकडेच कशेळेवरून आपल्याला खांडसला जायचं आहे. पण आपण कशेळच्या पुढे आल्यानंतर म्हणजे खांडसकडे जाता पाथरजला आलो आणि पाथरजवरून आपण इकडे डोंगरपाड्याच्या इकडे आलो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आजचा ट्रेक कसा वाटला, निश्चितच आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तुम्ही तो नक्कीच शेअर करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की ह्या तुंगी किल्ल्याच्या ट्रेकसोबतच आपण जे तुंगी गाव आहे ह्याचंही बरंचसं फुटेज आपण घेतलेलं आहे, बरेचसे व्हिडिओज आपण घेतले, स्थानिकांशी आपण चर्चा केली, तिथल्या लोकांचं आपण एक आपुलकी बघितली, प्रेम बघितलं आणि कसं असतं आपलं एक स्थानिक खेडेगावाकडचं जनजीवन हेही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न केला. तिथल्या त्या लोकांच्या अडचणी काय आहेत हेही आपण बघितलं. तर असा हा एकंदरीत तुंगी किल्ल्याचा आणि तुंगी गावाचा असा हा एकत्र व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपण शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.